आज आपण आलेलो आहोत बोरिवलीचं सर्वात फेमस जागा, नाव आहे सतेज पोळी भाजी केंद्र. ऐकून खूप बरं वाटतं. सतेज म्हणजे नक्की काय आहे तर जाणून घेऊया. त्यांचे फाउंडर आहेत तनुजा तुकाराम तरे, त्यांचे लाईफ पार्टनर तुकाराम तरे साहेब. नमस्कार. नमस्कार. काकी आम्हाला हे सांगा की तुम्हाला हे कधी सुचलं हे आपलं असे पोळी भाजी केंद्र चालू करायचं? मी घरातून असं थोडंफार जेवण करत होती, ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना असं देत होती. त्यांना त्याची टेस्ट आवडायला लागली, मला ते ऑर्डर द्यायला लागली आणि मग याच्यातून मला असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो. मग मी सुरू केलं. नाही, पण असं एक लेडीज आणि एवढं मोठं प्रमाण चालू करायचं म्हणजे मग असं कसं, म्हणजे तुम्ही घरी सुरुवातीपासून म्हणजे असं घरी म्हणजे काका कामावर जात असताना तुम्ही स्वतः घरी इथे लोकांसाठी काय करून द्यायचं वगैरे असं काही टिफिन वगैरे चालू सुरुवातीला? हां, सुरुवातीला टिफिन वगैरे थोडंसं मी चालू केलं असं, आणि घरी पण लोक थोडेसे म्हणजे ज्याला कोणाला गरज आहे ते येऊन घरी पण बसून जेवून जातात. आणि मग हे रिटायर झाल्यानंतर काय करायचं असा विचार करून मी हा गाळा घेतला आणि थोडं चाललं. काकी मी इथे बघतोय तुमच्याकडे सगळे महिला लोक आहेत. हां, मी असं का नाही? तसं का महिला मला जास्त बऱ्या वाटल्या काम करायला आणि त्यांची साथ पण मला चांगली मिळते आणि त्या आपल्या घरच्यासारखं सगळं करतात. पण इतर सगळे बायका लग्न झाले, त्यांची कुटुंब, त्यांचे संसार आहे ते पण त्या सांभाळून करतात. मला मदत करतात व्यवस्थित, टायमावर येऊन सगळं काय ते व्यवस्थित, म्हणजे एवढं का घरी जसं त्या करतात तसंही हे करतात. बाकी काय की आजची थोडा वेळ एक अर्धा पोळी तुमचं मी जेवण जेवलं, एवढं रुचकर आहे, एवढं चवीदार आहे. मी तुम्हाला खरं सांगेन की माझं पोट भरलेलं आहे, अजून मन नाही भरलं. मला फक्त एवढंच सांगा, हे सगळं मसाल्याचे पदार्थ हे तुम्ही स्वतः तयार करता की मार्केटमधून आणता? मार्केटमधून मी काहीच आणत नाही, सगळं घरात तयार करते. मसाला, गरम मसाला सगळं घरी बनवते. आणि हे चिकन वगैरे प्रकारचं असतात म्हणजे चिकन म्हणा किंवा आपलं मच्छी म्हणा, त्याचं हे म्हणजे तुम्ही पुढे म्हणजे मार्केटून स्वतः जाऊन सगळं करायचं. खूपच. आणि आता कसं आहे की आता आपण हे जे पदार्थ जे बोलतो त्याच्यात अनेक प्रकार आहेत. काही मटण आहे. काही आम्हाला हे सांगा की आपल्या सतेज पोळी भाजी केंद्र त्याच्यात स्पेशल डिश कोणतं? कांदा कोलंबी आणि बोंबील फ्राय. कांदा कोलंबी? आम्ही कांदा भजी ऐकलंय, की कांदा कोलंबी काय? कांदा कोलंबी म्हणजे कोलंबीमध्ये कांद्याचे तुकडे असतात, जाडा कांदा कापलेला, आणि कोलंबी अख्खी त्याच्यात टाकून टोमॅटो थोडासा घालून अशी सुक्की केली जाते. खूपच सुंदर, ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. आणि दुसरी सीट डिश बोंबील फ्राय. बाकी तुमचा हा जो म्हणजे मला फक्त याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तुमचं तारीख कधी, म्हणजे सतेज पोळी भाजीची स्थापना कधी झाली? 6 नोव्हेंबर 2003. अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात 10-12 वर्ष झालेला. या 12 वर्षाच्या प्रवासात तुम्ही म्हणजे कसं, म्हणजे हे फक्त गाळा घेतला आणि तुमच्याकडे आज बरंच बायका कामाला आहेत, सगळं भांडं आहेत, आम्हाला याची काहीतरी रहस्य आम्हाला कळलं आहे. ते जर कॅमेऱ्यासमोर बाकी आम्हाला सांगा की एक बाई, आम्ही ऐकून आहे की स्त्री म्हणलं की फक्त घरगुती, तिने फक्त संसार सांभाळायचा, बरोबर, पोरांना सांभाळायचा, मिस्टर जे काही कमवतात त्याच्यातून थोडे पैसे काढून आपला संसार चालवायचा आणि तसं निघून जायचं. असं थोडक्यात तुम्हाला सांगा की तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा असे आता घरातूनच, मी मगाशी बोलली ना तुम्हाला का मी असे डिशेस वगैरे आजूबाजूला द्यायची. मग हे रिटायर झाल्यानंतर मला असं वाटलं का आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्या हातात कला तर आहेच. आणि असं म्हणजे मला वाटलं का थोडंफार जेवणाचं चालू केलं तर. मग मी गाळा घेतला आणि सुरू केलं. मला प्रोत्साहन मिळत गेलं. कोणी प्रोत्साहन कोणी दिलं? लोकांनी. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑर्डर लोकांची घ्यायला इथे थोडासा बोर्ड लिहिला, लोक यायला लागले. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगू मी फक्त 8 चपात्या आणलेल्या. 8 चपात्या? फक्त 8 चपात्या आणले होते गिऱ्हाईकासाठी? फक्त 8 चपात्या घेऊन मी इथे आली डब्यातनं. आणि एक बिचारे होते, त्यांनी मला सांगितलं एका डब्यातनं भाजी आणि चपात्या घेऊन ये. मी आली तर इकडे घेऊन. त्या 8 चपात्या 5-10 मिनटं पण लागली नाही. परत घरी गेली, परत चपात्या केल्या. असं मी घरून 10-15 दिवस चपात्या आणत गेलो.
नंतर असं गिऱ्हाईक वाढत गेलं तसं तसं मी गॅस आणला. मग म्हटलं आता हे आपल्याला दोघींना होत नाही, जाऊबाई आहेत होत नाही, सुनबाई होती मग ती पण नाही होत, मग वाढतच चालले. मग असं एका दोघांना सांगायला लागली, कोण माणूस मिळेल तर बघा, कोण माणूस मिळेल तर बघा. मग या सगळ्या मला मिळाल्या आणि आजपर्यंत 10 वर्ष झाली त्याच बायका माझ्याकडे काम करतात. खूपच सुंदर. बरोबर सांगतो मॅडम काकी, एक स्त्रियांना नाहीतरी घर सांभाळायचं आणि पुन्हा त्याच्यातून व्यवसायामध्ये उतरायचं ते बरोबर कौतुक करण्यासारखं आहे. तर आधी मला एक सांगा की या 12 वर्षाच्या प्रवासमध्ये तुमचं यशस्वीचं रहस्य किंवा तुम्हाला हातभार देणारा पहिला व्यक्ती कोण आहे? आता तसं बघायला गेलो तर यांचाच हातभार, मिस्टरांचाच. त्यांच्याच पैशावर हे उभं केलं, थोडंफार कर्ज घेतलं आणि मग मुलं लागली मला मदत करायला, कामाला माणसं ठेवली, ती मदत करायला लागली. असं करता करता हा एवढा व्याप वाढत गेला. खरंच मी तर म्हणतो, लोक म्हणतात रिटायरमेंट नंतर माणसाने म्हातारपणे काढावा, सकाळी जाऊन मॉर्निंग वॉक करावा. एक खरोखर खूप मोठं उदाहरण आहे आणि मराठी व्यक्तीने जागृत व्हावा आणि बघावा की एक व्यक्ती रिटायरमेंट झाल्यानंतरही आज जीवन चांगलं यशस्वी करून चालतं. खरं सांगतो का की मला आज खूप आनंद वाटला आहे. मी बऱ्याच ठिकाणचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, पण मला खरोखर मनापासून हृदयापासून मी तुम्हाला खरोखर सांगतो, मी तुम्हाला सलाम करतो. काका थोडंसं तुमच्याशी गप्पा मारूया काका आपण. काका एक सांगा जरा, जेव्हा तुमचा हा निर्णय होता, तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर लोक नाहीतरी कन्सल्टन्सी करतात, तुम्ही पोलीसमध्ये होता, तुम्हाला कसे विचार नाही आला हे बाबा हे बाईचं काम करायचं आणि पुन्हा एक गाळ टाकून द्यायचा, सक्सेसफुल नाही झाला तर काय, हे मला असे विचार आले नव्हते का? हो हो, मी सक्सेस नाही झालो हा त्याचा विचार केला. सक्सेस नाही झालो ते निदान आपला हे गाळा तरी राहील आणि गाळाची किंमत तरी मिळेल. हो, असं 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 विचार करून तुम्ही आला. हां, अशा विचाराने हे पुढे वाटचाल केली. म्हणजे तुम्ही जेव्हा कामावर जात असताना तुमचे डबे वगैरे तुमचे मित्र वगैरे खात असतील नाही का? हो हो नाही का? हो. का की आम्हाला सांगा की आता तुम्ही एवढं यशस्वी झाला 12 वर्ष, ह्याचा फॉर्म्युला काय आहे किंवा रहस्य काय आमच्या प्रेक्षकाला सांगा. का की तुम्ही यशस्वी झाला तर नक्की यशस्वीचं मंत्र आमच्या प्रेक्षकाला. यशस्वीचा मंत्र म्हणजे गिऱ्हाईक हेच माझं परमेश्वर. त्यांनी जसं जसं मला सांगितलं हे चांगलं आहे ते चांगलं आहे, तसं मला आणखीन काही काही चांगलं करावंसं वाटलं आणि माझा धंदा हा खूप मोठा होत गेला. आता काकी 12 वर्ष चांगलं तुम्ही झालात, फेमस झालात. आम्ही जेव्हा ॲड्रेस विचारत आलो तर आम्हाला सांगायला रिक्षावाले बरोबर पाठवून दिला रिक्षावाले. म्हणजे तुम्ही थोडक्यात या एरियामध्ये संपूर्ण लँडमार्क आहात असं बोलायला हरकत नाही आहे. पण आता पुढचा भविष्याचा विचार काय? पुढच्या भविष्याचा विचार आणि सांगायला गेलो तर आता माझं वय आहे 64 आणि आमचं म्हणजे माझं 64. 64 ते 26 काय? 60. एवढं तुमचं ते जोश बघून एखाद्या तरुण माणसांना पण लाज येते. तर अजूनही मला काहीतरी करावं असं वाटतं. यांचं सगळ्यांचं सहकार्य तर मला आहेच, आतमध्ये काम करतात ते तर मला अजून साथ देतात. तसं त्यांनी जर मला साथ दिली आणि परमेश्वरांनी जर मला आयुष्य दिलं तर मी असंच चालू. नाही म्हणजे एखादा नवीन ब्रांच वगैरे त्याचा विचार आहे? नाही, ब्रांच वगैरे नाही करणार, पण हेच माझं मोठं होईल. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला, मी खूप आभारी आहे. जय हिंद, जय